उत्कृष्ट पंच म्हणून आणि खऱ्या अर्थाने भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये जर चक गोलंदाजावर अंकुश जर ठेवण्याचा प्रयत्न सुरुवातीला कोणी केला असेल तर तो परेश महाजन यांनी. मला आजही आठवत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी तब्बल 22 जवळपास गोल्डन आर्म सिल्वर आर्म सगळे बॅन केले होते. सिद्दीक भावे यांनी नामकरण केलं होतं पण त्या ठिकाणी बरेचसे असे गोलंदाज त्यांनी बॅन केले होते चेकच्या माध्यमातून आणि खरं तर श्रेय परेश महाजन यांना दिलं जातं. त्यानंतर BCA च्या माध्यमातून एक डिसिप्लिन बघायला मिळाली, शिस्त बघायला मिळाली. पण आम्ही सातत्याने उल्लेख करतोय की परेश महाजन यांनी खूप चांगली परेश महाजन असतील, एकता मिजाईल प्रशांत असतील, दिनेश भोयर असतील यांचं प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल. पहा वातावरण कसं सुरुवातीला थोडंसं वातावरण आल्हाददायक आणि हलकासा पाऊस या ठिकाणी शिरकाव झालेला आहे आणि एक आयडियल कंडिशन आहे. पावसाळी क्रिकेटसाठी ही एक आयडियल कंडिशन म्हणता येईल. रबर बॉल स्पर्धा आहे. खूप मेहनत घेतलेली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. स्पेशली सुभाष धुमाळ आणि सुनील पवार दोघांनी खूप मेहनत घेतलेली आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायत वेळे यांचं सुद्धा मी मनापासून या स्पर्धेसाठी आभार व्यक्त करतोय. त्यांचं खूप सहकार्य मिळालेलं आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. क्रीडा नगरी सुरुवात त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. आज आमचे सहकारी समालोचक मोहन भोईर यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली. स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम, स्कोरर अल्पेश गायकवाड हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचंही मनापासून आभार. सलामी जोडी पाठवायची आहे लगेचच. चौथा हिरवा मानकोली कॅप्टन. आणि आज मी विशेष आभार व्यक्त करणार आहे ते म्हणजे व्हॉइस ऑफ ठाणे आणि माझे परम मित्र सिद्दीकजी भावे यांचं. कारण ज्यांना खरं तर एका ठिकाणी स्पर्धा होती परंतु समालोचन अध्यक्ष चषक असल्यानंतर त्यांनी प्रथम प्राधान्य जे दिलं ते या स्पर्धेला दिलं आणि ते अगदी पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर वळूया आपण सामन्याकडे. दुसऱ्या फेरीतला सामना आहे ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध चौथा हिरवा मानकोली. ब्राह्मणदेव भाटाळे संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि संघ कॅप्टन आपलं क्षेत्ररक्षण लावताना अगदी पावसाला सुद्धा एक दमदार सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता बघायला मिळेल पावसाळी क्रिकेट. भावेची झळे आपणही आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत. आपले खूप खूप आभार. वेळे गावच्या क्रिकेटसाठी भावेजी थळे यांचं फार मोठे योगदान आहे आणि ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं खूप खूप आभार. कारण या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. सलामीची जोडी ही खेळपट्टीवर विनीत आणि वैभव. विनीत म्हटलं की लगेच एक युवा अष्टपैलू खेळाडू समोर येतोय आणि वैभव. विनीत आणि वैभव अशी ही जोडी खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षण ही लावलं जातोय आणि पहिलं षटक गोलंदाजीसाठी येतोय कीमॅन भाटाळे एक्सप्रेस पंकज माळी. भाटाळे संघाचा हा कीमॅन आहे म्हणता येईल. भाटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं इथं म्हणजे पंकज माळी. विनीत त्याचबरोबर विनीतच्या सोबत वैभव. वैभव सिनियर. दोन वैभव खेळताना दिसतील ब्राह्मणदेव भाटाळे संघामधून. सॉरी चौथा हिरवा मानकोली संघामधून. संपूर्ण प्रक्षेपण GTCच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. भूपेश कराळे अँड कंपनी. भूपेश कराळे यांनी GTC मध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्याने मागे वळून बघितलेलं नाहीये. एक काळ असा होता की आमच्यासोबत ते स्कोरिंग करायचे
यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. तर प्रश्न भूपेश कराळांचं मी नाव घेतलं. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव इथे आमच्यासोबत बऱ्याच वेळा त्यांनी स्कोरिंग केलं, खूप चांगलं स्कोरिंग करायचे. त्यानंतर जेव्हा GTC मध्ये त्यांचा प्रवेश झाला तेव्हा मग त्यांनी मागे वळून बघितलेलं नाहीये. संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतात. आज GTC ला गेली 6 वर्षापासून GTC सोबत जोडलेले आहेत. सूरज म्हात्रे असोत, जल्पेश भोईर असोत, आशिष भोईर असोत, भूपेश कराळे, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. टेलिकास्ट का बिग बॉस म्हणून ज्याला संबोधलं जात आहे GTC लाईव्ह. पंकज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. की मॅन अतिशय चांगली मागच्या मॅच मध्ये बघितलं पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित केलं होतं फलंदाजाला. हा चेंडू मग थोडासा डाव्या स्टीवरला होता, खाली राहिला अनपेक्षित. खरं तर पूल करण्याचा प्रयत्न, पूल करण्यासाठी चेंडूचा ज्याप्रमाणे बाउन्स व्हायला हवा होता तसा बाउन्स झाला नाही, खाली राहिला, हलक्या हाताने खेळला गेला आणि त्यावर विनीत मात्र आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. वैभव सिनियर आणि विनीत अशी जोडी खेळपट्टीवर. ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध चौथा हिरवा मानकोली या दोन संघामधील हा दुसऱ्या फेरीतला मॅच सामना आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा पंकज. अजून मात्र अप्परकटचा फटका बघायला मिळालेला आहे आणि चेंडू जात येतो म्हणजे डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता, उसळला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. वैभव सिनियर यांनी बघितला आणि चेंडूवर अप्परकटचा अंदाज बघायला मिळाला. ज्याप्रमाणे मास्टर ब्लास्टर त्याचबरोबर वीरेंद्र सेवाग अशा प्रकारचे फटके खेळण्यामध्ये वाकबगार, त्यामुळे फटका खेळला गेला आणि चेंडू जर बघितला आपण तर जवळपास डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार केला होता, चौकार. पंकज पुन्हा मार्गस्थ होईल. याला मात्र अतिशय वेगवान चेंडू होता. थोडा बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, मध्ये चेंडूचा वेग इतका होता की मात्र बॅकफुटला जाईपर्यंत चेंडू सरळ वेध घेते होते यष्टी रक्षकाचा. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या आहे 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध चौथा हिरवा मानकुल या दोन संघामधील मॅच. याला मात्र अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे. वैभव पूर्णपणे बीट झालेला आहे यष्टी रक्षक आणि एक धाव मात्र मिळते. पंच इशारा करतायत बायच्या रूपाने एक धाव मिळते, अवांतरच्या रूपाने एक धाव मिळते. मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आपण बघितले की चौकार लागल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करतोय पंकज, हे फार महत्वाचं असतं. बऱ्याचशा वेळेला गोलंदाज थोडेसे मानसिक दबावाखाली येतात, सायकोलॉजिकल प्रेशर मध्ये येतात, ते बघायला मिळालेलं नाही. कमबॅक करतोय पंकज. हा चेंडू मला कट केलेला आहे, चेंडू जाईल तो डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला होता. खरं तर पॉइंटला खेळायचं होतं, मात्र अतिशय चांगला फटका आणि चेंडू सरळ निघून गेला होता तो डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. चौकारने आता मात्र धावसंख्या वाढते, दुहेरी फिगर मध्ये पोहोचते. धावसंख्या 10. आता मात्र एक चांगली सुरुवात भासते, कारण 10 धावा झालेल्या आहेत. तुम्ही 40 पेक्षा जास्त धावसंख्या जर उभी केली 4 षटकामध्ये तर मात्र एक चांगलं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवू शकता. विनी त्याच्या बॅटमधून एक चौकार बघायला मिळाला. त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण बिनबाद 10 दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार लगावलेला आहे. आणि त्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी उमंग येतोय. त्याचा सामना करेल तो वैभव सिनियर. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, कारण रबरी बॉल स्पर्धा आहे, त्यामुळे आपण जवळपास सीमा रेषा तैनात केलेल्या, सीमा रेषेवर सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. उमंग माळी येतोय, फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत आहे आणि यावेळेला मात्र एक लॉंग ऑनला चांगला झेल. लोअर फुलटॉस चेंडू होता बघितला आपण, आणि लोअर फुलटॉस चेंडू वगैरे मोठा फटका खेळायचा असेल तर ताकदीचा वापर खूप करावा लागतो. यावेळेला मात्र हवेचा ताकदीचा वापर केला गेला नव्हता, मात्र लॉंग ऑनला एक चांगला झेल
घेतला जातोय आणि पहिलं यश उमंग आपल्या पहिल्या चेंडूवर मिळवून देतोय. आणि जेव्हा पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला सफलता मिळते ना, तेव्हा गोलंदाजचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो. वैभव बाद झालेला आहे. वैभव याने बाद होण्यापूर्वी चौकार लगावला आणि आपण पाहतोय की 3 चेंडूचा सामना केला आणि 3 चेंडूमध्ये 4 धावांची खेळी केली, त्यामध्ये एक चौकार लगावला अप्परकटचा. आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय तो म्हणजे वैभव ज्युनियर. वैभव ज्युनियर आणि विनीत साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा तसेच ग्रामपंचायत खारबावचे विद्यमान सरपंच एक डॅशिंग नेतृत्व महेंद्रजी पाटील आपण आला असाल तर आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. याला मात्र थोडासा बाउन्स झाला, चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, सरळ जातोय तो यष्टीच्या हातामध्ये. महेंद्रजी पाटील आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहे कारण एक डॅशिंग नेतृत्व भिवंडी तालुक्याचं. याला मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका स्क्वेअर लेग कडे जातोय. कुठलाही चांगलं क्षेत्ररक्षण. पंकज मळेचं काय क्षेत्ररक्षण आहे आपण पाहतोय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. एक क्षण तर असा वाटला की चेंडू थांबू शकणार नाही, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, पण जवळपास डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा असलेला पंकज त्या ठिकाणी झेपावतोय आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. फार महत्वाचं आहे. 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 12. 1 बाद 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे उमंग. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली होती. यावेळेला मात्र थोडासा चेंडूचा वेग कमी केला होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला उजव्या यष्टीच्या बाहेर. थांबून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटला स्पर्श केला गेला नाही, संपर्क झाला नाही बॅट आणि बॉलचा, निघून गेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या अजूनही थांबलेली 12. 1 बाद 12. याला पुन्हा यावेळेला चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते, धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. 1 बाद 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जी मॅच पाहतोय, आपण जो सामना पाहतोय तो म्हणजे ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध चौथा हिरवा मानकुली या 2 संघामधील दुहेरीतला हा सामना आहे. याला पुन्हा एकदा चेंडूचा वेग कमी केला होता. चेंज ऑफ पेस, थोडंसं टनी बघायला मिळालं होतं. जो काय अंदाज बांधला होता चेंडू थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर येईल, मात्र चेंडू बघितला टर्न झाला आणि तो उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला होता यष्टीकडे. धावसंख्या थांबलेली आहे 13. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. षटक समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात. 1 बाद 19. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये जर 20 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर 40+. पण हे विसरून चालणार नाही की ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ रबर बॉल क्रिकेट मधला दादा संघ आहे आणि कालच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे. कारण माळी ब्रदर्सचा संघ आहे, धोकादायक संघ आहे, हे विसरून चालणार नाही चौथ्या हिरवा मानकोली संघाला. कारण कालची आपण मॅच बघितली होती, 4 षटकामध्ये 94 धावा चेस केल्या होत्या या संघाने आणि धोक्याची सूचना दिलेली आहे, धोक्याचा इशारा दिलेला आहे इतर संघांना. महेंद्रजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा एक डॅशिंग नेतृत्व. यांच्याकडे बघितलं तर ग्रामपंचायत खारबावचे विद्यमान सरपंच आहेत, एक प्रसिद्ध उद्योगपती आणि साई स्पोर्ट खारबाव या संघाचे ते सर्व आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रयाग येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 3रं षटक आणि त्याचा सामना करेल तो विनीत. यावेळेला फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल. काय फटका खेळलेला आहे. फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राइव्ह, फ्लॅशिंग स्क्वेअर कट म्हणता येईल. थोडासा उजव्या बाहेरचा चेंडू होता आणि सरळ चेंडूला फटकारलेला आहे पॉइंटच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. फ्लॅट 6.
धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 25. माळी विरुद्ध माळी सामना बघायला मिळणार आहे, कारण गोलंदाज माळी आणि फलंदाज माळी. विनीत माळी अगेन्स्ट प्रयाग माळी. कोण कोणावर मात करतोय? पहिल्या चेंडू मात्र विनीत माळी यांनी वाद केलेली आहे. वाह, काय फटका खेळलेला आहे. ऑन दी अपच्या अंदाजाने फटका खेळलेला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार विनीत मेयाच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या झाले 31. चौथा एरवा मानकोली संघाच्या कर्णधारा चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित हास्य नक्कीच या षटकाराने बघायला मिळते. 31 धावा झालेल्या आहेत आणि असं वाटते याचप्रमाणे विनीत माळी आणि फलंदाजी केली तर 50चा आकडा सुद्धा पार होऊ शकतो, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही तब्बल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत विनीत याने. विनीत आता मात्र आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करताना पाहतोय, कारण एक उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहे. प्रयाग राऊंड विकेट. त्याला चांगला फटका गेला, चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तोपर्यंत मात्र संधी मिळते ती विनीत या स्ट्राईक रोटेट करण्याची. थोडासा नाराज आहे, ज्याप्रमाणे फटका खेळलेला आहे त्याला अपेक्षा होती की मोठा फटका खेळायला हवा होता, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. धावसंख्या होते 32. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आता मात्र खेळण्यासाठी डावखुरा शैलीदार फलंदाज वैभव ज्युनियर सज्ज होईल. याला मात्र शॉर्ट आर्म बॉलचा फटका. चेंडू जाते मिड विकेटला, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडस ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याला चौथा हिरवा मानकोली संघाची धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झालेली 1/34. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता, त्यानंतर दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते विनीत आणि वैभव ज्युनियर मध्ये. प्रयाग थोडासा मागडा ठरतोय. याला आता पुलचा फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. सुरुवातीला आपण बघितलं की विनीत यांनी 2 षटकार लगावले होते आणि विनीतला फटकेबाजी करताना बघितलं, आणि मात्र आपण पाहतो की वैभव ज्युनियर यांनी सुद्धा एक षटकार लगावला आणि आता मात्र धावसंख्येला असं वेग येतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40. 1/40. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 4 षटकांचा हा निर्धारित सामना. याला पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सेहेचाळीस धावा झालेल्या आहेत. धावांची गती जर आपण बघितली 15.33, कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. महागडं षटक, कारण या षटकामध्ये आपण प्रयागला डीप मार्ट मध्ये बघायला मिळाला. प्रयाग तब्बल 27 धावा दिलेल्या आहेत. 46 धावा झालेल्या आहेत. जी सरासरी आपण पाहतोय 15.33, आणि याप्रमाणे जर धावसंख्या जर जमले आमचे एक्सपर्ट स्कोर या ठिकाणी माहिती येतात, प्रोजेक्टेड स्कोर विल बी मोर दॅन 60 प्लस. 60चा आकडा पार होऊ शकतो, कारण दोन्ही फलंदाज सकारात्मक खेळत आहेत. कारण आपण पाहतोय की विनीत यांनी सुद्धा 2 षटकार लगावलेले आहेत, 1 चौकार लगावलेला आहे. विनीत खेळतोय आपल्या वैयक्तिक 18 धावांवर, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. आणि वैभव ज्युनियर खेळतोय 22 या धावसंख्येवर, आणि वैभव यांनी आतापर्यंत 3 षटकार लगावलेले आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय अविनाश माळी. बाटाळ्याचं नाव आलं की लगेच माळी ब्रदर्स लक्ष समोर येत आहेत. तसंच मानकोलीमध्ये बऱ्याच वेळा माळी ब्रदर्स बघायला मिळतात. माळी विरुद्ध माळी अशी लढत बघायला मिळते. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल.
एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 47, 47. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटते की चौथ्या हिरो मानकरी 60+ कडे पाहत असणार. याला बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जाते. लॉस्ट स्टंपला तो क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. चौथा हिरो मानकोली संघाची 48, 48. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा पटकावतायत कारण ज्युनियर वैभव आणि विनीत माळी सकारात्मक खेळतायत, आक्रमक खेळतायत. कारण सिनियर वैभव बाद झाल्यानंतर या दोघांनी मात्र आक्रमण केलं होतं. अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळालं, आक्रमक क्रिकेट बघायला मिळालं. यामध्ये गोलच्या डोक्यावरनं फटका. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. वन ऑफ द बेस्ट शॉट टुडेज. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट फटका म्हणता येईल. काय फटका खेळलेला आहे. शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल. येस, डेफिनेटली शॉट ऑफ द टुर्नामेंट. आणि 50 आकडा टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 आकडा पार झालेला आहे. 54 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह. मात्र चेंडू जाते थोडासा हवेत होता, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ कडे. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धाव्याने धावसंख्या होते 57, 57. सत्तेचाळीस धावांची वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. 47 धावांची पार्टनरशिप ज्युनियर वैभव आणि विनीत मध्ये. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या होती 58, 58. अजूनही मला वाटतं या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 58 धावा झाल्या आहेत. 58. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ताकदवर फटका. चेंडू जाईल अगदी आमच्या VIP कक्षाला सलामी देताना सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. 64 धावा झाल्या. 64. वैभव ज्युनियर याच्या बॅट मधून निघालेला हा चौथा षटकार, 5वा षटकार. 5 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. याला पुन्हा एकदा आणि हाही षटकार. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 70 धावा झाल्या आहेत. 70. काय खेळी केलेले. नाबाद 43 धावांची खेळी केलेली आहे. तब्बल 6 षटकार लगावले आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती देत आहेत या ठिकाणी जो सामना केला चेंडूंचा 12 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी. 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट बघायला मिळाला खास करून वैभव ज्युनियर याचा. आणि चांगली साथ दिली ती विनीत याने. चांगली फटकेबाजी केली आणि 70 धावा. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय कारण सहकारी त्याचं स्वागत करतायत. 70 धावा आणि 71 धावांचं लक्ष. आता मात्र एक सामन्यामध्ये रंगत नक्कीच बघायला मिळेल कारण हाय स्कोरिंग मॅच जेव्हा असते तेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यामध्ये ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ वाकबगार आहे. पण या ठिकाणी 71 धावसंख्येचा पाठलाग ब्राह्मणदेव भाटाळे कशा प्रकारे करतोय हे नक्कीच मनोरंजक ठरेल. मी थोड्या वेळासाठी थांबतोय पण मात्र थांबणार नाहीत माझे सहकारी समालोचक. व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. धन्यवाद डॉक्टर गवली सर. दोस्तों लौट चलते हैं भिवंडी समालोचक अध्यक्ष कप की दुनिया में. वेले के क्रिकेट ग्राउंड को देखकर वाकई में, क्योंकि हमारे बाई और पहाड़ डोंगर है, काय ते झाड़ी काय ते डोंगर इस तरह का समा नज़र आ रहा है. आसमान में बादल भी छाए हुए हैं और सभी का स्वागत है इस कप में. और आज भारत
कि 75वीं हम आज़ादी की सालगिरह मना रहे हैं, तो तमाम भारतवासी दुनिया के किसी भी कोने में हो, आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी, डॉक्टर गौली सर, समालोचक पैनल की तरफ से लाख लाख शुभेच्छाएं। आप जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट के माध्यम से जीटीसी के आज 6 साल पूरे हुए, सबसे बड़ी बात है। और ये बैनर आप देख सकते हैं जिसे लखनऊ से डॉक्टर आमिर खान, फ्लोरेंस हॉस्पिटल लखनऊ ने हैप्पी इंडिपेंडेंस डे की मुबारकबाद दिए तमाम देशवासियों को, डॉक्टर हसीन खान ने, और साथ ही साथ डॉक्टर गौली सर को, सुभाष धुमाल, सुनील पवार और इस भिवंडी समालोचक अध्यक्ष कप के लिए उन्होंने मुबारकबाद दी। बहुत शुक्रिया आपका डॉक्टर आमिर खान साहब जो इस वक्त लखनऊ में है। हम आपका स्वागत करते हैं इस कप में। मैं जब डॉक्टर गौली सर यूपी में कमेंट्री के लिए गया था प्रधान कप में उतरोला बिलई में, तो वहाँ पे तमाम ट्रॉफीज यही डॉक्टर आमिर खान ने स्पॉन्सर की थी, मेरा बहुत अच्छा साथ दिया था। लखनऊ की सुहानी शाम के दर्शन कराने में भी डॉक्टर आमिर खान का बहुत बड़ा रोल है। बहरहाल क्रिकेट की तरफ भाटाले कल बहुत बढ़िया खेली थी, आज उनके लिए ये डगर इतनी आसान नहीं। क्या बात है, यंग डैशिंग एंड डायनामिक साहिल केने ने चौथा हिरवा मानकोली को हार्दिक शुभकामनाएं दी है। बहुत धन्यवाद, बहुत स्वागत है साहिल आपका। बहरहाल भाटाले टीम ऐसी है, कल जैसे सुभाष धुमाल बता रहे थे कि यहाँ एक लंबा स्कोर चेस किया उन्होंने, लेकिन कहते हैं कि गुजरे हुए कल से आने वाले कल पे आपका ध्यान चाहिए। दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए जीतू और प्रयाग, जीतू माली, पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद, टिप्पा खाने के बाद लगभग कमर की ऊंचाई पे आई थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, बीट वे वहां पर लेग बाय का इशारा अंपायर केतन मुकादम का। गेंदबाजी की कर रहे हैं इस वक्त वैभव माली। भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 में बेस्ट बॉलिंग फिगर वैभव माली का था। और हमारे बीच वंडर बॉय ऑफ खरबांव प्रणय पाटिल पहुंच चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। और इस बीच नीची गेंद रही थी और खरबांव की शान, आन बान और सम्मानीय प्रथम नागरिक सरपंच महेंद्र पाटिल साहब भी हमारे बीच आ चुके हैं, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। मजा डबल है, आज हम आजादी का जश्न मना रहे हैं और साथ ही साथ हमारा अध्यक्ष का कमेंट्री पैनल का चलता हुआ। वैभव की गेंद बहुत खूबसूरत गेंद, स्विंग होकर बाहर जाती हुई, ये फर्क है गेंदबाजी में। केतन मुकादम ने कहा कि गेंद स्टंप के पीछे जाके ज्यादा स्विंग हुई थी, यही कारण था कि उन्होंने वाइड घोषित नहीं दिया। पौसाली क्रिकेट, बरसाती क्रिकेट का मजा। Oh, what a ball! What a ball! Magnificent delivery indeed. Just over the stumps. Corridor uncertainty. What a great fast bowling from Vaibhav Mali. साहिल केने ऑल द बेस्ट कर रहे हैं। चौथा हिरवा मानकोली जिन्होंने भादौड़ में भी गजब का क्रिकेट खेला। इस मर्तबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर 6 रन कह दिया बल्लेबाज प्रयाग ने कि सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। क्या शॉट खेला है, स्टैंड एंड डिलीवर, जहां गेंद पिच हुई थी वहीं से बल्ले पे ले लिया, सीधा तीर की मानीन उछाल दिया, 6 रन। इस सिक्सर की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पे पहुंचा है। 28 सालों में मेरा ये 899वां टूर्नामेंट है और मेरे साथ सबसे ज्यादा कमेंट्री की है जो समालोचक अध्यक्ष डॉक्टर गौली सर है। लगभग 300 के ऊपर ऐसे टूर्नामेंट है जिनमें उन्होंने मेरा साथ निभाया है। वैभव माली
प्रयाग को फिर उछाल दिया, फिर गेंद आसमान में जाती हुई 6 रन। इसे कहते हैं टीट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब। और लगता है कि ब्राह्मण देव भाटाले ने भी कमर कस ली है, हार या पार। एक ओवर अभी समाप्त नहीं हुआ है, हो चुका है, यस। एक ओवर की समाप्ति पे 13 रन बने हैं, जबकि लक्ष्य है 71 रनों का। बचे हुए 3 ओवर में हालांकि रन काफी चाहिए, लेकिन जिस तरह भाटाले का क्रिकेट है, जिस तरह के इनके बल्लेबाज आजकल रनों की लूटमार कर रहे हैं, कुछ कहा नहीं जा सकता है। हालांकि बॉलिंग अटैक चौथा हिरवा मानकोली के पास बहुत बढ़िया है। काफी दर्शक जुड़ चुके हैं, क्योंकि इस ग्राउंड पे क्रिकेट को देखने का मजा ही कुछ और है। सामने जिसे छोटे लफ्जों में आप छोटा पहाड़ डोंगरी कहते हैं, हमारे बाईं ओर एक पहाड़ है, लेकिन दरख्त की झुंड, और खासतौर से ग्राम पंचायत ने जो दरख्त लगाए उनके नीचे बेंचेस हैं। एक बहुत ही सुंदर समा नजर आ रहा है। लश ग्रीन आउटफील्ड और पूरा जो अतराफ है वो झाड़ियों और से भरा हुआ। बाईं ओर हमारे जंगल है, उस पहाड़ पे जंगल का राजा तो शेर कहाँ जाता है, लेकिन इस मैच के शेर कौन रहते हैं ये देखेंगे। मरता क्या ना करता, विनीत माली को बुलाया गया है। विनीत माली, गति परिवर्तन, पुल और पावरफुल चाबुक शॉट, 6 रन। इसे कहते हैं खरबूजे को देख के तरबूजे का रंग बदलना। जीतू माली ने भी अब सिक्सर जड़ दिया है, और देखते ही देखते भाटाले का कड़क जवाब। रन बने 19। जीतू माली और प्रयाग माली, विनीत माली, एक और गेंद मैदान के बाहर जाती हुई, शॉर्ट एम पुल, पावरफुल, 6 रन। क्या मुकाबला हो रहा है, इससे कहते हैं। आपने तो सांप और नेवले की लड़ाई देखी होंगी, लेकिन एक तो बाजू से खसक जाता है, लेकिन ये दोनों टीमें तो जिद्दी क्रिकेट खेल रही है। कोई भी हार मानने तैयार नहीं है। यही तो भिवंडी तालुका क्रिकेट की खूबसूरती है। चाहे फॉर्मेट ग्रामीण हो, चाहे फॉर्मेट सिटी हो, चाहे फॉर्मेट 40+ हो, चाहे फॉर्मेट सिटी इमर्जिंग हो, और चाहे फॉर्मेट टेनिस क्रिकेट हो, चाहे फॉर्मेट बरसाती रबड़ क्रिकेट हो। 2 पे 2 ठोक डाले जीतू माली ने। और सबसे बड़ी बात है कि चौथा हिरवा मानकोली की जो मेन ट्रम्प कार्ड फ्रंट लाइन बॉलर है, उन पे अटैक किया जा रहा है। विनीत माली 2 में 2 दे चुके हैं सिक्सर, और कुल स्कोर सिल्वर जुबली में गया है 25 रन। इसे कहते हैं क्रिकेट, लड़ेंगे या मरेंगे। देखना है कि आने वाले बल्लेबाजों में अच्छे बल्लेबाज मौजूद हैं। इसके बाद ग्रुप बी के मैचेस हैं। सुभाष धुमाल ये बताइए कि अगला मुकाबला किसका है। इस मैच के विजेता टीम राजनौली से सेमीफाइनल खेलेंगे, यानी ग्रुप ए को हम समाप्त करेंगे। इस मर्तबा हो क्या शॉट है, एक हाथ का कमाल, 6 रन। इस मैच में शॉट ऑफ द डे कहीं देखने को मिले। ये बहुत मुश्किल शॉट है, रिप्ले में हम देखना चाहेंगे। ऐसा लग रहा है उन्होंने बल्ला फेंक दिया है गेंद पर, और देखिए कनेक्ट कितना अच्छा हुआ। गेंद उनके राडार में आई, हवा के साथ साथ घटा के संग संग, लगभग लॉन्ग लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में 6 रन। 31 रन। विनीत माली को दिन में तारे नजर आ रहे हैं, जिस तरह की बल्लेबाजी अब हो रही है जीतू माली की। विनीत माली, जीतू माली के लिए बढ़िया वापसी। देखना है क्या कुछ हुआ है। स्वीप करना चाहते थे, 1 रन पूरा हुआ। वाइट का इशारा, 1+1, 2 रन। लगता है विनीत माली भी आज बिग बाट में नजर आएंगे। अभी तक 3 गेंदों में 20 रन दे चुके हैं, और देखते ही देखते बातों बातों में स्कोर 33। आधे रास्ते पे पहुंच चुकी है भाटाले की टीम, ब्राह्मण देव भाटाले। अच्छी वापसी, गुड लाइन पे पड़ने के बाद ऊपर से चली गई विकेट कीपर के पास। देखिए इस तरह के मैचेस में डॉट गेंद मानो सोने के टुकड़े के बराबर है,
और सोने के टुकड़े को आप कीचड़ में रखो या लॉकर में रखो, कीमत कम नहीं होती। ओहो, लॉगऑफ पे उछाल दिया 6 रन। जूजी ऑफ वाली थी, कहीं ना कहीं गलती परिवर्तन था, लेकिन आउट हो गए। मेरे ख्याल से हिट विकेट हुए। यस, हिट विकेट हो गए हैं। इसे कहते हैं कि खाया पिया कुछ नहीं और 12 आने का गिलास तोड़ दिया। ये बदकिस्मती रहेंगी जिस तरह से हिट विकेट आउट हुए हैं, क्योंकि 6 रन भी चले गए और विकेट भी चला गया। चलता है, क्रिकेट है। तरास डोक्याला आणि मलम पायाला। स्कोर है इस वक्त 33 रन, डबल 3। अभी आकर वैभव माली सीनियर ने कुछ समझा दिया विनीत माली को। इसके बाद एक और कड़ा मुकाबला सेमीफाइनल ग्रुप ए से जय हरी राजनौली और इस मैच की विजेता टीम। करण पाटिल भी साइंस कारबाओं के हमारे बीच में, उनका भी स्वागत है। सूरज पाटिल को भी आप एक्शन में देखेंगे। स्वयं महेंद्र पाटिल भी देखना है कि बारिश के बौसाली क्रिकेट का मजा उठाते हैं या नहीं। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए खेलना चाहते थे, ऑफिस लेग्स फ्लिक करना चाहते थे, कट के अंदर की जानिब आई। 2 ओवर की समाप्ति, नेक टू नेट फाइट चलती हुई 33 रन बने और यहां से जीतने के लिए 38 रन चाहिए 2 ओवर में। लेकिन अगर इस बात की हम तुलना करें गौली सर, तो मेरा अपना मानना है कि थोड़ा पड़ला भारी अब चौथा इरवा मन को लिखा हुआ है, क्योंकि तीसरा ओवर दोनों टीमों के लिए करोड़ मरो का है और देखना है कि तीसरे ओवर में बल्लेबाजी को कौन आते हैं। मौसम बहुत ही सुहाना है, सुबह से गहरे बादल छाए हुए हैं, हल्की फुल्की बारिश जरूर हुई है। सुनील पवार और शुभात धुमाल ने आखिरकार तय कर लिया और करके दिखाया। दोस्तों, डॉक्टर गौली सर के पास कमेंट्री का 34 से 35 साल का एक्सपीरियंस है और एक जमाना वो था 2006 से मेरे साथ जुड़े थे तो 2018 तक, पहले तो 2013 तक कोई भी कमेंटेटर नहीं आया था मार्केट में। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए हितेश केनी, युवा गेंदबाज। पहली गेंद ले कटर करने की कोशिश, अपने दिशा में भटके वाइट। 34 पे पहुंचा है स्कोर भाटाले टीम का। 71 का लक्ष्य है। 12 गेंदों में 37 रन मुकाबले को जीत के सेमीफाइनल में टकराना है जय हरी राजनौली से। आज बहुत ही खूबसूरत मौसम है, इस तरह क्रिकेट खेलने का मजा ही अलग रहता है। बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, मोटा सिरा लेके गेंद स्क्वायरिश थर्डमैन बाउंड्री की तरफ गई है, गली के बगल से 1 रन। ओवर थ्रो हुआ है और जहां 1 रन था वहां 2 रन पूरे हुए। इन 2 रन से स्कोर 36 पे पहुंचा है। 35 रन और चाहिए, 11 गेंदें बची है। क्रिकेट है, क्रिकेट को अलग ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम, अनिश्चितताओं का खेल है। हितेश केने सामना करेंगे जीतू माली। अच्छी गेंद, बैकफुट पे जाके मोड़ना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर शॉर्ट मिड विकेट पे पहुंची है। 1 रन बना है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पे पहुंचा है। 37 पे पहुंचा है। अभी भी मंजिल बहुत दूर है, क्योंकि धीरे धीरे गेंदें खत्म हो रही है। चौथा इरवा मानकोली बनाम ब्राह्मण देव बाटाले के बीच में आप मुकाबला देख रहे। भिवंडी समालोचक अध्यक्ष चषक 2022। कमेंटेटर्स के लिए आज सबसे बड़ा खुशी का दिन है भिवंडी तालुका कमेंटेटर पैनल के लिए। बढ़िया गेंद, सवाल पूछा हाउ इज दैट, लेकिन रन चुराते हुए जब तक लेग स्लिप पे गेंद को उठाते
लेग बाय के रूप में। 1 रन से 38 रन, 1 से कुछ भी नहीं होगा। जैसे 1 रन बनता है वैसे मानकोली के सपोर्टर्स तालियां बजा रहे हैं। हालांकि अगर और मगर को जगाने के लिए पराग जिस तरह से आउट हुए, हिट विकेट, हालांकि गेंद तो बाउंड्री के बाहर गई थी, वहां से थोड़ा दब गया स्कोर। वैभव माली सीनियर अपने टीम का उत्साह बढ़ाते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री पर है, लगभग वाइडिश लॉन्ग ऑफ पे है। इस मर्तबा दूसरे मोहल्ले में चले गए वाइट। 1 रन और आता स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 39 पे पहुंचा है। 39 ऑन द बोर्ड। यहां से 32 रन अभी भी चाहिए और अगर भाटाले को मैच में आना है तो 2 बड़े शॉट इस ओवर में लगाने होंगे। इस मर्तबा कट के अंदर की जानी बाई थी, ब्रेक होने का इंतजार किया लेकिन अपने आप को पोजीशन नहीं कर पाए थे शॉट के लिए। गेंद डीप स्क्वायर लेग पे पहुंची, 1 रन, स्कोर 40 पे पहुंचा है। 31 रन और चाहिए। धीरे धीरे अब दबाव भाटाले टीम पे बढ़ता हुआ। जीतू ने जाकर पंकज माली से कुछ कहा है। पंकज माली बिग गन ऑफ भाटाले कहा जाता है, जिन्हें भाटाले की बड़ी बंदूक भाटाले एक्सप्रेस। इस मर्तबा फिर से वाइट, कहीं ना कहीं बचना चाह रहे हितेश के, नहीं दूर रख रहे। स्कोर आगे बढ़ता हुआ 41 पे पहुंचा है। 41 ऑन द बोर्ड। 30 रन और चाहिए। इस ओवर में कितनी गेंदें बची है? 8 गेंदें, 30 रन। पंकज ने खींच के मारा है, फुल पावरफुल 6 रन। यहां से मैच में वापसी होती हुई, क्योंकि 7 गेंदों में 24 रन चाहिए। 7 balls and 24 runs। पंकज माली और जीतू माली मानो पीछे पड़ गए चौटा इड़वा मानकोली के मैच को ले उड़ेंगे। देखना है कि आखिरी ओवर कौन करता है। वैभव माली अपना ओवर कर चुके हैं, विनीत माली ने किया है, हितेश केने कर रहे हैं। 7-24 का इक्वेशन। पंकज चाहेंगे कि इस पे बड़ा शॉट आए, मानकोली चाहेंगे कि डॉट आए, लेकिन क्या मुकाबला हो रहा है। व्हाट अ मैच। ऑडियंस का कहना है कि सुभाष धुमाल की भी वो आवाज सुनना चाह रहे हैं। इस मैच के बाद जरूर उन्हें आप सुनेंगे। सुबह से सुनील पवार मेरा साथ निभा रहे, पावरफुल कमेंटेटर। इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट में भावेश पवार, कमेंट्री में सुनील पवार, डेकोरेशन में सचिन पवार और फिल्मों में ललिता पवार। खेल की शुरुआत होती हुई 7 गेंदे 24 रन। इस मर्तबा कारपेट ड्राइव है, ऑन साइड पे खेला है, 1 रन बना है। दूसरे के लिए जा रहे हैं, थ्रो थोड़ा ऊंचा आया, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। देखिए थ्रो थोड़ा नीचे आता तो जीतू माली कठिनाइयों में आ सकते थे। अब 1 ओवर 22 रन। ये जो ओवर है ना गौली सर, ये अपने आप में एक मैच है। इसकी हर गेंद अपने आप में एक मैच है। देखना है कि 1-22 का इक्वेशन है। और रबर क्रिकेट का जहां तक ताल्लुक है, रबर क्रिकेट में रन बनाना इतना मुश्किल नहीं होता है। जीतू के पास स्ट्राइक है। देखिए वहां मिडल कॉन्फ्रेंस हो रही है। चला रे बाबा, इचारन इचारन जिंदगी खपली, अवर बोंबिल नल्ले तवर सुकट खपली। इसके बाद हमें 6 मैचेस और खिलाने बाकी। महेंद्र पाटिल साहब, आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे मंच पे आना है।
जबकि वीआईपी डाइस पे साइंस महेंद्र पाटिल के सपूत हमारे बीच में हैं, पुराने पाटिल हैं। सुबह से सारंग गांव की दिलशान तिलक रत्ने के नाम से जाने जाने वाले आरसी पाटिल फाउंडेशन और जेडपी कप में नाम कमाने वाले धनंजय भी हमारे साथ हैं। धनाजी, अब धन भी उनके पास है और सभी के वो जी भी हैं। खेल की शुरुआत 6-22। पहली गेंद पुल और पावरफुल गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था। आइए देखते हैं जीतू माली का शॉट। ये देखिए, छोटी गेंद घूम के मारा, खींच के मारा हुआ स्ट्रोक, 6 रन। 5 गेंदे और 18 रन। जीतू माली तो मानो पीछे पड़ गए, चौथा हिरवा मनकोलिकी के मैच को ले उड़ेंगे। बड़े मैच के खिलाड़ी, लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है। कई टीमों को हमने किनारे पे डूबते हुए देखा है और किनारे पे डूबने का गम भी बहुत भारी रहता है। गेंदबाजी के लिए तैयार मोहित। 16 रन, क्योंकि सिक्सर आया है। 5-16। एक और गेंद, लेकिन मिस टाइम स्ट्रोक। गेंद हवा में, विनीत नीचे और जीतू माली आउट। कहानी में ट्विस्ट, मैच होता हुआ सुपर हिट। मानकोली वाले हैं, ये भी इतने आसानी से नहीं मानेंगे। 4-16। आप कमजोर दिल वाले मैच से हट जाएं, क्योंकि मैच धीरे धीरे कमजोर दिल वालों के लिए नहीं बचेगा। स्ट्राइक मेरे ख्याल से पंकज के पास आया है, जबकि नए बैट्समैन भविष्य माली बल्लेबाजी को आ रहे हैं। कुछ भी हो सकता है, लेकिन इस मुकाबले ने रंग भर दिया है। भिवंडी समालोचक अध्यक्ष चषक में क्या मुकाबला हो रहा है। दूर पहरेदार इस वक्त मौजूद है। बाउंड्री लाइन पे सभी को खड़े कर दिया गया है। कभी कभी ऐसी स्थिति में कुछ फील्डर जरूर चाहते हैं कि बहुत ऊंचा कैच उन तक ना आए। मोहित माली, राइट आर्म ओवर द विकेट, लेग कटर घूम के मारा है। गेंद चली गई है स्क्वायर लेग के ऊपर, 6 रन। क्या मुकाबला हो रहा है, क्या ये मैच का ओवर है। एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ। दिल के मरीज मैच से हट जाएं, क्योंकि 3 गेंदे और 10 रन। सिक्सर, विकेट सिक्सर। शेर और सवा शेर की लड़ाई। कमाल का मुकाबला हो रहा है। सुनील पवार और सुभाष धुमाल का सब कुछ उसूल होता हुआ। इस तरह के मैचेस दर्शक भी देखना चाहते हैं। गेंदे बची है 3 और रन चाहिए 10। दबाव मोहित पे, क्योंकि आते ही गेंद को भावेश ने बहुत दूर भेज दिया। बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन। इसी तरह का शॉट सारंग गांव के जो आखिरी बैट्समैन थे, उन्होंने इस गेंद को फ्लिक किया था, लेकिन यह अंदाज सही था, क्योंकि गेंद की लाइन से हट के खेला। 3-10। मोहित भावेश को बहुत ही तगड़े हैं और तगड़े शॉट लगाते हैं। ओ वाइट। देखिए, लिमिटेड ओवर मैचेस में 1 इंच भी अगर गेंद लेग स्टंप को मिस करती है तो वाइट घोषित किया जाता है। और कहां जाता है, अंपायर इज द बेस्ट जज।
1 रन से स्कोर 62, 3 नाउ। भावेश माली सामना कर रहे हैं मोहित माली का। क्या कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं, फोटो फिनिश मैच। भावेश सामना कर रहे हैं, ओ बढ़िया बाउंसर, बढ़िया बाउंसर, हालांकि रन चुराते हुए बल्लेबाज। 1 for the ओवर का इशारा है, लेकिन बाउंसर बहुत अच्छा था। रिप्ले में हम देखना चाहेंगे। बिल्कुल कान के पास से गुड आफ्टरनून कहता हुआ बल्लेबाज को 22 का रन आया है। 2-8। क्या मुकाबला है। ये गेंद दोनों टीमों के गले की हड्डी बन गई है, न उगले जाए न निगले जाए, इस गेंद पे डिपेंड है। चेसिंग कंपलसरी है। इसका मतलब है बाटाले के पास एक ही रास्ता रह गया है, डू और डाई। पंकज को मिस की हुक शॉट है, गेंद फाइन लेग बाउंड्री की तरफ खसक रही है और 2 खिलाड़ियों के बीच में से बाउंड्री लाइन पार गई। 4 रन। व्हाट अ मैच। 1 गेंद 4 रन। कमजोर दिल वाले मैच से हट जाए। ये मैच अब कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है। और ये मुकाबला मानकोली बनाम बाटाले नहीं है, बल्कि मोहित बनाम पंकज माली है। मोहित माली बनाम पंकज माली। हालांकि डॉक्टर गवली सर ने ऐसे कई टूर्नामेंट्स के ड्रॉप सीन किए हैं, मैचेस के, जो इस तरह का मैच है उन्हीं के कप में। 1 गेंद 4 रन। क्या कोई गोल्डन बाउंड्री, क्या कोई गोल्डन 6, क्या कोई मैजिकल बॉल। बहरहाल दोनों टीमों के लिए तालियां बजाए। दोनों टीमों ने इस कप में रंग भर दिया और बहुत अच्छा क्रिकेट खेला है। व्हाट अ मैच। 1 गेंद और 4 रन। दबाव बल्लेबाज पे, दबाव गेंदबाज पे, दबाव फील्डरों पे, दबाव दोनों तरफ के सपोर्टर्स पे। ये गेंद जो है ना, ये सारे रबर क्रिकेट के लिए 1 for the all एंड ऑल फॉर दी 1 बन गई है। 1 गेंद 4 रन। मोहित माली, पंकज माली को देखना है कौन अपने बाग का माली बनता है और कौन इस मैच को खाली कर देता है। मोहित माली पंकज के लिए हो किया, गोल्डन 6। पंकज माली ने गोल्डन 6 लगा दिया है और बाटाले विजय। व्हाट अ मैच। सेमीफाइनल के टॉस के लिए आना है और खेल की जब शुरुआत होंगी, इसके बाद सेमीफाइनल है ग्रुप ए का, जयहरी राजनौली और बाटाले के बीच में। और खेल की जब शुरुआत होंगी तो पहली मर्तबा इस स्पर्धा में शुभा धुमाल की आवाज गूंजेंगी। तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी आमच्या VIP डायस समोर यायचं आहे।